नमस्कार, मी रंजना पाटील पिशा न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। उल्हासनगर महानगरपालिका मध्ये वैद्यकीय आरोग्य विभाग 2023-2024 आशा दिन सर्व कष्ट स्वयंसेविका पुरस्कार पारितोषिक सोहळा आयोजित करण्यात आला। आयुक्त माननीय श्री अजित शेख, माननीय उप आयुक्त सुभाष जाधव, माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी मोहिनी धर्मा उपस्थित होत्या। चला तर पाहूया एक नजर पिशा न्यूज, बातमी तुमची नजर आमची। आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं आपले आयुक्त श्री अजित शेख साहेब, अतिरिक्त आयुक्त श्री जमीन लेगेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आशा दिन आपण इथे साजरा करत आहोत। आशा हा एक आरोग्य विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्यांच्याशिवाय आपले जे काही इंडिकेटर्स आरोग्य विभागात निर्धारित केलेले असतात शासनामार्फत ते पूर्ण होऊ शकत नाहीत।
म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आपण वर्षभर केलेल्या कामाची पावती म्हणून आपण आशा डे आज साजरा करतो. आशा डे साजरा करण्याचा उद्देश याच्यामध्ये ज्या आशा वर्कर्स निर्धारित केलेल्या निर्देशांनुसार उत्कृष्ट काम करतात त्यांना आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय असं रोख बक्षीस व सन्मान चिन्हाने आपण इथे सन्मानित केलेलं आहे. प्रथम पारितोषिक होतं 25,000 रुपये, द्वितीय होतं 15,000 रुपये आणि तृतीय मध्ये यावेळेला 2 आशा वर्करला विभागून 2,500 रुपयाचा आपण इथं देऊन सन्मान केलेला आहे. त्यांचा धनादेश आपण त्यांना इथं प्रतिनिधी स्वरूपात आपण इथे दिलेला आहे. आणि ह्या आशा वर्कर्स सर्व महत्वाच्या कामगिरी पार पाडतात. कुठलेही सर्वे असो, कोणत्याही आपत्कालीन व्यवस्था जर असेल तर आपण सर्वप्रथम आशा वर्कर्सला आपण कार्यक्षेत्रामध्ये पाठवतो. रुटीन इम्युनायझेशन असो, कोरोना काळात असो किंवा आता आपलं पल्स पोलिओ अभियान असो किंवा इतर कुठलेही TB सारखे संसर्गजन्य आजार असतील याचं सर्वे करणे, त्याचा डेटा आणणे आणि आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देणे आणि ते नियोजन करून सर्व आशा वर्कर्स हा मोठा पाया आहे आरोग्य विभागाचा. आणि अशा वर्कर्सला शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीतून आपण आज पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तसेच त्यांना पारितोषिक पण दिलेलं आहे. आणि आता आशा वर्कर्स तर्फे एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा त्यांच्या सन्मानार्थ इथं आयोजित केलेला आहे. या सर्व विजेता आशा वर्कर्सला उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मी खूप खूप अभिनंदन करतो व पुढील वर्षी सुद्धा असे अनेक आशा वर्कर्स उत्कृष्ट कार्य करून उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा सन्मान वाढवावा असे मी त्यांना आवाहन करतो. आतापर्यंत कमी प्रमाणात मानधन मिळत आहे, तर त्या मानधन वाढीसाठी आपण काय सांगाय? हा प्रश्न महानगरपालिकेचा नसून शासन स्तरावरचा आहे. त्याच्यामुळे ते एकावर शासन निर्णय घेईल. आम्ही प्रत्येक घरामध्ये जातो, तिथे सर्वे करतो. गरोदर बायका, मुले, लहान मुलांचं लसीकरण असतं 1.5 वर्षापर्यंत, म्हणजे 15 वर्षापर्यंत ते करतो. आम्ही NCD कार्यक्रम, त्याच्यामध्ये BP शुगरचे पेशंट चेक करतो, त्यांना औषधोपचार करतो. प्लस TB, आजकाल TB हा रोग जास्त पसरत आहे, त्याच्यासाठी ते रुग्ण शोधतो, त्यांना औषधोपचार देतो. आमच्या SP पर्यंत घेऊन येतो, त्यांचं चेकअप करतो. आणि जे गव्हर्नमेंट औषधोपचार देते ते सेंटरमध्ये न जाता आमच्या नागरी आरोग्य केंद्रातच त्यांना औषधोपचार प्राप्त करून देतो. तसेच एरियामध्ये जाताना कसं लोकांना बोलायचं, कसं आपल्या हॉस्पिटलमध्ये या त्याच्यासाठी कन्व्हिन्स करायचं, हेही मार्गदर्शन आमचे सर आम्हाला दिलं, आमच्या मॅडमनी दिलं. त्याच्यामुळे आज आम्ही पुढे गेलेलो आहे. मला म्हणजे आमची जी टीम आहे खूप चांगली आहे. ते आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात. एखादा पेशंट जर सुटत असेल आमच्यातून तर ते आम्हाला समोर आणून देतात की बाबा तुम्ही जा त्यांच्यापर्यंत आणि त्याला तुम्ही कव्हर करा आणि आपल्यापर्यंत घेऊन या. तसं तर आम्ही जातोच, पण एखाद्या वेळेस होतं की कमी जास्त आहे तर आमच्या मॅडमनी, आमच्या टीमनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आणि तसेच आमच्या प्रतिमा मॅडम पण आम्हाला वेळोवेळी आम्ही कामं कशी करायची त्याचं मार्गदर्शन करत असतात. आज तुम्ही जे विचारताय का ते शब्द तर मी कसं बोलू असं मला झालं. मेहनत तर माझी आहे आणि टीमवर्क पण आहे सर, कारण मी माझे एकटीचं श्रेय नाही म्हणू शकत, कारण याच्या मागे बऱ्याच जणांचा हात आहे की बाबा मी करू शकते, तर मला ते प्रोत्साहन दिलं की तुम्ही करू शकता. नाही तर माझ्यामध्ये आत्मविश्वास अजिबात नव्हता की माझा सुद्धा प्रथम क्रमांक येईल, पण आज आल्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो.